एक्सपिरियन्स, तुझा एक्सपिरियन्स काय सांगतोय? ही बर्फ हिमालयाला आलोय. ऑफरोड आहेत गाईज, आणि इथून आपली स्ट्रगल चालू झालेली आहे. मिस करत नाही हा मुवमेंट, आम्ही कधीच मिस करत नाही बघा लिटरली. आणि जो हा दरवर्षीप्रमाणे हा जो पॅच आहे, जो तुम्ही आता मी चालतोय इथून पूर्ण खालपर्यंत, खूप खराब होता. सो लेडीज अँड जेंटलमेन, बॉईज अँड गर्ल्स, तुम्ही माझा हा असा अवतार बघून थोडाफार कन्फ्यूज असाल, आणि तुम्ही अगोदर थंबनेल पण बघितला असाल ब्लॉग बघायच्या अगोदर. तर गाईज आज आहे 1-2 व्हॉट द फक या गाणी. सो गाईज 11:15, तुम्ही आता थंबनेल बघून समजलं असेल आपण कुठे चाललोय, आणि तुम्ही जरा घर पण बघायचं. घर थोडं नवीन आहे, कारण की आपण खाली आलोय काकांच्या घरी. ह्याचा अर्थ असा आहे, कारण की आपल्या घराजवळ फंक्शन चालू आहे, तिकडे हळद आहे. हळदीमुळे डीजे खूप वाजतोय आणि गाणी वाजतात, तर गाणीचं बॅकग्राऊंड साऊंड येतोय, म्हणून मी अवॉइड केलं. बोललो परत कॉपीराइट येईल म्हणून खाली आलो पटकन. आता तुम्ही थंबनेल बघूनच समजलं असेल आपण चाललोय कुठे. आपण चाललो आता परत एकदा मावळामध्ये. डिसेंबर महिन्यामध्ये आपण दरवर्षी दत्त जयंतीला आपण सगळे निघालेलो. मी पूर्ण रेडी झालेलो आहे. आपला आजचा आउटफिट पूर्णपणे, अरे काल सुटली, दाखवतो नंतर तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित दाखवतो. हा आपला आजचा आउटफिट आहे. इथं टी शर्ट, खाली लाईक घेतले, आणि आपली साईडवरली बॅग, आणि इनरला हाताला घेतलेत, आणि बल्क लावाईल, मास्क, चष्मा आहे, आणि आपल्यासोबत कोणते कोणते आपले भावंड तयार झालेले आहेत गावाला जाण्यासाठी, तुम्हाला खाली भेटेलच. सो लेट्स गो. खाली आलेलो आहे, खाली आलेलो आहे, आणि ते एक गाडी आहे, आणि आपली इथे एक गाडी अजून एक, आणि इथे एक एक्सपल्स आहे, आणि इथे आपली फॅमिली मेंबर झालेले आहेत. वेगवेगळा विशालभाई आहे, सयादा आहे, माझा भाऊ आहे इथे, आणि पनू आहे, आणि मी आहे. तर आम्ही अजूनही पुढे येतोय, गौरव पण येते. आम्ही सगळे फॅमिली चाललेले गावाला पुन्हा एकदा. आता थोड्या वेळात आपण नारळ फोडूया आणि आपल्या प्रवासाची सुरुवात करूया, ट्रॅव्हलिंगची सुरुवात करूया. सो लेट्स गो. चलो. प्रॉपर वाटत ना रायडर, हायडी खतरनाक. आणि हे जॅकेट दरवर्षीप्रमाणे हे जॅकेट आपण विसरत नाही. जॅकेट ठेवलं आपण, चला मजा येईल. सो गाईज आपली सवारी निघालेली आहे गावाला, आपले रायडर्स पण रेडी आहेत. सो लेट्स गो. निघूया. ए नारळ फोड दोनो. दरवर्षीप्रमाणे आपली पोरं पुन्हा एकदा निघालेली आहेत गावाला जायला. एकदम मस्त आहे की. जय. राईडला सुरुवात करूया. सो लेट्स गो. चलो. गाड्या बघा फुल चमकत आहेत. दरवर्षीप्रमाणे आम्हीच पब्लिक असतो सगळेजण. सो लेट्स गो. जाऊया पुढे. आणि ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गोरड पुन्हा आलो एक छोटासा खानू गाववाला ब्लॉग घेऊन आलो. सो लेट्स गो. चला. चलो गाईज, आता भेटूया पुढच्या शॉपला कुठेतरी, कारण की रात्रीचं काय शूट करायला भेटणार नाही व्यवस्थित, पुन्हा अंधार. सो पुढे जाऊया आपण, उजेडामध्ये थांबू, तिकडे काहीतरी नाश्ता काहीतरी करू, चहा वगैरे पिऊ, निघूया. चला. चला, आपला नाश्त्याचा टाईम झालेला आहे पोरांचा. मस्त की बुर्जीपाव खात आहेत. तिकडे भाऊ उपवास आहे म्हणून ब्लॅक कॉफी पितो. इथे मॅगी खात आपला भाऊ, इथे मॅगी खात आहे. उपवासाला हेल्थ चालते. आता आपण आले लोणावळ्याला, आणि आता खाते बुर्जीपाव. आणि थंडी खूप आहे आणि खूप भूक लागली पोरांना. आम्ही थांबलोय मस्त की इथे. सकाळी सगळे नाश्ता सकाळी करतात, आम्ही रात्री करतो नाश्ता. आता आपण नाश्ता करूया लोणावळ्यामध्ये. बुर्जीपाव खाऊन थोडंसं अंगामध्ये एनर्जी येईल, आणि नंतर मग आपण निघूया आपल्या गावाकडे. थोडं जास्त शूट करत नाही, कारण की खूप अंधार आहे आणि काळोखात काय शूट करत नाही, मजा येत नाही एवढी. जेव्हा उजेड होईल तेव्हा खूप मजा येईल असे शूट करायला. तर आता आपण खाऊया. पोटामध्ये जरा अन्न गेलं तर एनर्जी अजून खूप जास्त येईल. चला खाऊन बघूया टेस्ट कशी आहे, आणि नंतर मग पुढे भेटूया. गाईज विषय आता असा आहे, सकाळचे 6:30 झाले आणि बाहेर फॉग वेदर पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला वाटत नसेल, दिसत नसेल कॅमेरामध्ये, पण आम्हाला वाटतं खूप फॉग झालेलं आहे. आणि ह्याच्या अगोदर खूप फॉग होता. आता आपण आलो डोंगरी पेट्रोल पंपवरती. पेट्रोल भरलं आहे. डायरेक्ट आता निघायचं पुढे पांची येऊन डायरेक्ट आपल्याला गावाला जायचं आहे. नॉन स्टॉप जायचं आता फटाफट. आपले रायडर्स वगैरे तयार आहेत. Whoa, one side guys, finally.
पानशेतला आलेलो आपण. दादा पुसलास हे बघा काहीच बर्फ जमा झाला इकडे. दाढीवरती पूर्ण बर्फ जमा झाला रे. खतरनाक रे. हे बघ बर्फ 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 टकाटक बनवून आलाय. अरे मग काय फर्स्ट टाइम बघितला बोललो ना. फर्स्ट टाइम हिरो बनलाय. हा मग गाईज आम्ही आता पोहोचलोय 500ला. काय झालं आणि इकडे भेटलं. थांब शूट करतो. 2 मिनिटं थांब. एक लक्ष्मण मामा थांब 2 मिनिटं. फायनली आपण आता पोहोचलेलो आहे 500ला आणि ऑलमोस्ट 500चा धरण क्रॉस करून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण आम्ही हा जो मुवमेंट आहे ना बघा हा जो मुवमेंट आहे ना आम्ही कधीच मिस करत नाही. हा मुवमेंट आम्ही कधीच मिस करत नाही. बघा लिटरली ना डोळ्यांवरती असे ना पूर्ण बर्फ जमा झालाय. खतरनाक फॉग आहे बघा ना यार. काय समजतं इकडून कोणती गाडी येणार आहे. आणि आम्ही लोक याच्यामध्ये पोरा फुल पैसे दिलेत भाई. ह्याच्यासाठी पैसे दिलेत. तुमचा एक्सपिरियन्स काय. तोंड पुसून घे. एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स तुमचा एक्सपिरियन्स काय सांग ना. जे तुमच्या दाढीवर बर्फ जमलेला आहे. तुझा एक्सपिरियन्स सांग दादा. एक्सपिरियन्स अरे मेलाय तुला लग्न ब्लॉग मध्ये भाई. एक्सपिरियन्स भाई एक्सपिरियन्स. चार तरफ कोरा ही कोरा. आ गया. दादा तुझा काय एक्सपिरियन्स. कसला फॉग आपला हा जो वेदर आहे त्याबद्दल. दरवर्षीचा आहे आता. काय एक्सपिरियन्स सांगायला. आपल्याला सवय झाली यार. काहीच कॉन्टॅक्ट जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट आपल्या कोरोना करा. कोणाला पण करा. नाही त्याचा फॉग इकडे नाही देत. चहा प्यायला होईल. चहा प्यायला आयुष्य बघ यार. खतरनाक गाईस. खतरनाक आहे. खतरनाक हे बघा ना. एवढी एक्साइटमेंट होती ना आम्हाला इकडे येण्यासाठी यार. खतरनाक असं आहे ना एकदम. काय बोलणार. कितीही काही बोललं ना कमीच आहे शब्द यार आमच्यासाठी. अजून तरी आहे ना खरी मजा माहिती घरी येणार आहे जेव्हा सनराईज होतो ना. सनराईज तिकडून बघा. दरवर्षी तुम्हाला मी दाखवत असेल. माझे जे सबस्क्रायबर आहेत जे बघतात मला डेली किंवा नेहमी बघायचा माझे ब्लॉग बघत असतात. त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं सांगितलेलं आहे ह्या फॉगमध्ये इथून आहे ना पूर्ण सनराईज असं वरती येतो. मस्त सूर्य असं उगवतो मस्त की. आणि पूर्ण ना असं येल्लो असं एकदम खतरनाक कलरमध्ये दिसतो असा. थोडीशी आम्ही एन्जॉय करतो. थोडंसं एन्जॉय म्हणजे थोडं हा जो क्लायमेट आहे याच्यावरती जरा फोटो वगैरे काढतो. जरा मजा मारतो. आणि नंतर तुम्हाला भेटतो. तुम्ही पण आपल्या ब्लॉगमध्ये बघत राहा. एन्जॉय करा. खानू गाव इज ऑन वन साईड. लिटरली ना गाईज माझा हात पूर्ण सुन्न झाला आहे. पायामध्ये जे शूज घातले शूजमधून पण पूर्ण ना पाय थंड झालेत. आणि हा जो नी आहे ना नी पूर्ण सुजला आहे. असं सुजलं म्हणजे बर्फाने पूर्ण हे झालेलं आहे. आणि आपल्या भावाने मॅगी आणल्या आपल्या विषायला. आई एक्सपिरियन्स. तुझा एक्सपिरियन्स काय सांगतोय. ही बर्फ हिमालयाला आलोय. हा दे बघतोय फॉग बघितला काय. चला आता निघूया आपण डायरेक्ट खानू गावाला. लेट्स गो. एक्स्ट्रीम लेवलला पावा गाईस. आता आपण घाट चढतोय. घाटावरती फॉग आहे. आणि एवढं कव्हर केले आणि हात खूप थंड झाले. वाईब आहे यार. खतरनाक वाईब आहे. सूर्य ओ माय गॉड. सनराईज झालेला आहे. वाव सुंदर असा गोड सनराईज. खतरनाक. याची गरज होती आम्हाला. आता याची गरज होती. डोक्यामध्ये सूर्य आला ना मग टेन्शन नाही. कारण की जे थंड पडते अंगाला लागतंय. इकडची लोकल असते. वाव गाईज वाव. खतरनाक यार. काय मोमेंट आहे यार.
एवढं एकदम पॅक केलंय ना, सगळं खतरनाक केलेलं आहे. आरशा विरशावरती फॉग जमा झाले. सूर्यदेवाचा प्रकार झालेला आहे. अजून मजा येईल तुम्हाला आपल्या प्रवास मध्ये सोबत राहा. ब्लॉग थोडा मोठा असेल कारण की ब्लॉग आपल्या गावी जाईपर्यंत मी अर्धा कटकट करत तुम्हाला दाखवेल, तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि आता हळूहळू फॉग कमी होत चाललाय कारण की आम्ही वरती चालू घाटामध्ये आणि सूर्यदेव हळूहळू डोक्यावरती येत आहेत. ते आता प्रकट झालेले आहेत. तो चला हा जो एक्सपिरियन्स आहे, हा इकडे जो मुवमेंट आहे तो मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खतरनाक ही वाईब आहे, एवढी मजा येते ना यार. जितका पण बोललो मित्रांनो, जितका पण बोलू जेवढं पण बोललो ना तेवढं कमीच आहे. तुम्ही आमची अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल किती सुंदर असं निसर्ग, छान फॉग वेदर. आता आमची स्ट्रगल बघायची सुरुवात चालू झालेली आहे. इथून ते बघा पूर्ण ऑफरोड आहेत गाईज. आणि इथून आपली स्ट्रगल चालू झालेली आहे आणि अजून तरी खूप पुढे बाकी आहे. इथं स्टार्टिंग आहे. इथून हे बघा ना कसं जावं लागतं. कोपऱ्यातून चालला आहे. इथून पूर्ण खड्डा रस्ता आहे बघा ना, असा पूर्ण युटर्न आहे. काय झालं शपथ. बघित असेल ना आमच्या अगोदरच्या क्लिपमध्ये. हा किती सुंदर असं क्लायमेट आहे, किती फॉगी वेदर आहे. आता आमची स्ट्रगल बघा, खतरनाक स्ट्रगल आहे आमची. इथून पूर्ण असा युटर्न होता असं वरती. चला अजून स्ट्रगल बाकी आहे बघा. सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि जो हा दरवर्षीप्रमाणे हा जो पॅच आहे जो मी चालतोय इथून पूर्ण खालपर्यंत खूप खराब होता. आता थोडा सुधारला आहे कारण की गावामध्ये गाड्या ये जा करतायत. थोडासा रस्ता दबला आहे मातीने आणि पोरं पुढे चालत जातात. आपले भाऊ आणि पन्नू पुढे चालत जातोय. आणि एक सांगायचं होतं की हे बघा आम्ही पूर्णपणे जो पार्टी तिकडे तुम्हाला तलाव दिसतो, तलाव मोठा तो लवासाचा तलाव आहे, सॉरी पांचीचा तलाव आहे मोठं. आणि हा पूर्ण डोंगर आहे ना, आम्ही लोक असे आतमध्ये फिरतोय गोल गोल फिरत येतोय. रस्ता असा फोडून काढला आहे तसा जातोय आम्ही लोक आणि जातोय हळूहळू कसं तरी. आणि जर तुम्ही कधी असं सपोज कधी अशा आलात, माझे मित्रांना कधी मी घेऊन आलो तर ते खूप वैतागतील कारण की असे जे पॅचेस रस्ते वगैरे बघून ते घाबरतील. तर आता हळूहळू आपण जाऊया वरती. लेट्स गो. स्ट्रगल तर आहे भाई, लाईफमध्ये स्ट्रगल आहे, करायची तर आहे, पण गावाला तर यायचं आहे काय पण होते. चला जाऊया पुढे. आणि आपला भाऊ थकलेला आहे, खूप थकलेला आहे खूप. गाईज आता आपण आलेलो आहे DK वस्तीवरती आणि इथे आता आल्यानंतर आम्ही एक कोंबडा बघितला. वा खतरनाक दिसतोय. कुठे गेला कोंबडा बघू. तिकडे गेलाय. तिकडे कोंबडा दाखवतो मला भाई, खतरनाक आहे बोलतात ना. हा बघा कसला आहे बा, बघतो माझ्याकडे. ए बाय हा बघा कसा बघते, हा बघा ना कसला आहे. हा बोलतात गावठी कोंबडा आहे पण हा गावठी कोंबडा वाटत नाही. हा तुम्हाला कॅमेरामध्ये साईज छोटी वाटते पण हा मोठा आहे. आणि आता आलोय आम्ही DK वस्तीवरती आणि आता
ताक भेटलेलं आपल्याला पियाला. ताक भेटले प्यायला. ते मला म्हणते मी ताक खराब लागतो नंतर सोपतो. आम्ही आमच्याकडे रोजचं ताक आहे पण आम्ही मिठा ताक कधी नाही टाकत. आणि पिया लागलं तर हंडव पिईन पण असं नाही मिठा ताक नाही टाकायचं. मीठ टाकू का? त्याला आवडते बघ. मीठ टाकून चव नाही लागत नाही. हो. तेच तर ओरिजिनलच तेच. टाकते टाकायचं ना. भाकर खायची तर करतो. बळच मागं धरणं जरा. पोरं मागं नाश्ता करा. बाबांना दाखव. गाड्या मोठ्या आहेत. गाड्या मोठ्या आहेत. थांबा. काय गाड्या मोठ्या आहेत. तुझी मम्मी पप्पा आलेत का पुढे? हा आले. अरे चांगला ओळखीचा गावणे पडलं आपलं. गावणे का तुम्ही? विनय दादा जाईल. हे तो माझा मोठा भाऊ. हे जावं आहे आमचा. कुणाला तेच? गावाने यांचं जावं आहे. आज ताक दिलेलं खूप सुंदर असं ताक. पिऊन घे काय बोलतायत बाबा? काय बोलतात बाबा? काहीतरी आपल्या गावासाठी बोला बाबा. दोन शब्द. जत्रा केल्या तरुण मंडळीने जायचं नाही आणि कुठं मारायचं आणि कुठं हे करायचं. बोकड कापायचं मस्त काय तुम्ही चालतो ना बोकड. हा फालतू सांगा फक्त गावाने नाही चालत. हा त्यांना मेंढा कोणच कोणच नाही. जाताना आम्ही येतो याल ना तुम्ही खाली तेव्हा मग सांगतो मग बघा की आम्ही रविवारी निघू. मन एकदम थंड झालंय. चिल एकदम पुन्हा प्यास बुझ गया है मेरा. प्यास खतरनाक. सांगतो तुम्हाला मी खाली आलो. काय नेटवर्क नाही काय नाही. फुल मजा आहे. फुल म्हणजे फुल मध्ये ते ऑलरेडी पेंडे भरतात. आणि इकडचे बघा कशी घरं आहेत आपली. कुडाची घरं बघा गाईज. पहिली प्रॉपर कुडाची घरं अशी असायची. तिकडे बघा कशी सर कुडाची घरं. इथे कुडाची घरं आहेत पूर्ण. ही इथे कुडाची घरं आहेत. कुडाची पक्की घरं थोडी भेटतील आपल्याला बघायला. चला आपण खाली घरी लवकर. पेंडा नको 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 नको. छोटा आहे ना पेंडा. चला आता निघूया आपण. आपल्या घरी पोहोचणार थोड्या वेळातच. डिगी वाशी तुम्हाला माहिती आहे. नको रे नकोय. भेटेल काय ते तुला? नाही तर काय. ते कोंबडा मागतात. ताक दिली बाद झालं. ताक दिला आमचं मन. नाही तर काय. चला भेटूया निघूया पुढे आणि येऊया आता घरी जाऊया. खूप पोरांना कंटाळा आला आणि 10 वाजले सकाळचे. पण तुला काय बोलायचंय? भाई मला खतरनाक झोप आली आहे. आता मी पहिला झोपणार मग का पण तू गावाला नाही. रात्रीपासून ट्रॅव्हलिंग केली आहे. भाई 2 वर्षानंतर तू आला गावाला. असं काय करतो तू? रात्रीपासून ट्रॅव्हलिंग केली आहे. रात्रीपासून तू एकटा ट्रॅव्हलिंग नाही केली. तू बाईक चालवत नव्हता. अरे हो मग बाईक मी पुणे हायवेला चालवली ना. अजून किती चालू. दादा नाही नाही नाही. तू जोक मारलेला दादा. तू थकलायस खूप. नाही नॉर्मल आहे. वहिनीचा ब्लॉग बघेल तर तुला वहिनीला असं दाखवायचं आहे की मी खूप एक्साइटेड झालेलो आहे माझ्या बायकोला बघण्यासाठी. आता लग्न झालंय आता सगळं काय नाही आता. प्रेम नाही. प्रेम काय प्रेम काय प्रेम कमी थोडी होणार. वा 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 वा. काय रे आरामात आरामात. चला ते आपले हे आहेत, चकना पकना येते. चला गाईज आता आपण जाऊया घरी लवकरच. अर्ध्या तासात पोचू गावामध्ये. लेट्स गो. चला. आणि ब्लॉग खूप मोठा झालाय. चला लवकर. आता नेटवर्क आता हे नेटवर्क मध्ये जायचंय. नेटवर्क मध्ये नाही चल तो वाला. थोडी छोटीशी मुंगी येते. पण कॉन्टेंट 2 जण पडली आहेत. एकदा वेग होता एकदा विशाल भाई. कॉन्टेंट
शाबाश कंटेंट रुकना चाहिए बकचोदी नहीं रुकनी चाहिए. किती खुश आहे मला. किती खुश आहे ना पोरा. आरती आणली तर ते गाणं पण बोलायला आई ओ देवरजी आई. फायनली गाईज रिचर्ड आपण आपल्या घरी आलेलो आहे मस्त पैकी आणि गावामध्ये एंट्री केलेली आपल्या घरामध्ये आपल्या पोरांना ठेवलेलं इकडे बसवलेलं आहे. तर हा ब्लॉग खूप मोठा होता माहिती आहे मला. तुम्ही कंटाळा असाल मजा पण केली असाल खूप सारी मजा केली. हा थांब. तर आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. आता जस्ट आम्ही आलो फ्रेश वगैरे झालेलो. सो गाईस सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलो गावामध्ये. रात्री आम्ही 12 वाजता निघालेलो 11 वाजता पोहोचलो गावामध्ये. थोडं धडपडत करत कसं तरी आम्ही आलो गावामध्ये. चला आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. मला आपला गावचा ब्लॉग कसा वाटला जर ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब. आणि आता भेटूया पुढच्या आपल्या दत्त जयंतीच्या खानगावच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चांगलेला आहे तो सुपर मानवचा मान्य करून घे. त्यांच्या नोकरीधंद्यामध्ये त्यांना यश प्रदान कर. आणि त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या जे कोण असतील त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहा. दत्त गुरु महाराज की जय. तुझ्या फॅमिलीच आहे जे मला पाठवून देतो.